महाराष्ट्राचा लोकप्रिय बैल म्हणजे बकासूर। हाच बकासूर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नरवणे येथे मैदानावर आला होता। यावेळी नरवणे गावातील ग्रामस्थ हा बैल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता आपल्या सोबत आहेत नरवण्यातील काही ग्रामस्थ ज्यांनी बकासूरला एक छोटीशी बक्षीस दिलं, ते फौजी आहेत आपल्या सोबत। काय सांगचाल सर, अनेक दिवसाचं तुमचं स्वप्न होतं की जी बकासूरला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचं, ते आज स्वप्न पूर्ण झालं। पहिल्यांदाच आपल्या गावात बकासूर आल्यामुळं मी पुण्यावरून आलेलो आहे। सर्वात पहिली बात की सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वात मी युट्यूबला बघत असतो रोज, पण अशी इच्छा झाली होती की एक दिवस बकासूर बरोबर फोटो काढायचा आहे म्हणून मी मगा बी त्यांच्याकडे आलो होतो, पण ते जेवत होते। म्हणलं ठीक आहे, मी नंतर येतो म्हणून परत फिरून आलो। पण अभिनंदन आहे नरवण्यात आल्याबद्दल पहिली बार। बाकी काय मला जास्त बोलायचं नाही, धन्यवाद। आपल्या सोबत याच गावचे उपसरपंच आहेत रवींद्रजी तुपे, त्यांच्याशी संवाद साधतोय। काय नियोजन होतं? नमस्कार। 170 वर्षाची परंपरा असलेलं नरवणे हे एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव, या महोत्सवामध्ये गेली 170 वर्ष झालं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जातं। पण नावाजलेला बैल रोजच्या फाटीवर त्याचं नाव असलेला बकासूर, हा बकासूर बैलगाडा नरवणेमध्ये येणार, त्यामुळे नरवणेकरांची फार उत्सुकता लागलेली होती। आणि ज्या ज्या राऊंड मध्ये बकासूर पळाले त्या राऊंड मध्ये बकासूरनं बक्षीस मिळवलेलं आहे। त्याबद्दल नरवणे ग्रामस्थांच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं आणि नरवणे ग्रामपंचायतीच्या वतीनं बकासूर व बकासूरच्या मालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे। असंच इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा आम्ही स्पर्धा आयोजित करू बैलगाडा शर्यतीची, तेव्हा बकासूरच्या मालकांना मी एक विनंती करीन की तुम्हाला निमंत्रण मिळो किंवा नाही मिळो, आता तुम्ही युट्यूबला काहीतरी 3 आहे, PG3 काहीतरी, त्याच्यावरनं तुम्ही आमच्या गावामध्ये यावं अशी मी नरवणेकरांच्या वतीनं त्यांना विनंती करीत आहे। माझं नाव श्रेया दीपक काटकर। मी पनवेलला राहते। मी तिथून इथे गणपतीसाठी आलेली आहे। इथे इथे गणपतीसाठी खूप 10 दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो, त्यासाठी इथे आलोय। इथे बकासूर येणार सकाळी समजलं, मग तेव्हा सकाळी लवकर आलो, इथे बघितलं, फोटो काढायचा होता त्यासाठी आलो। मग आता बकासूरचं हे बघितलं, मीन्स अजून नाही बघितलं, पण तरी मजा आली। गावचं हे मैदान म्हणजे एक जुनं आणि पारंपरिक मैदान असते। गेली 70 ते 80 वर्ष पासून बैलगाडी शर्यत आमच्या इथे नरवणे गावामध्ये होतात। आणि गणपतीचं एक गाव एक गणपतीचं 170वं वर्ष चालू आहे यावर्षी। तुम्ही आता गेल्या 2-4 वर्षापासून शर्यतीचं आयोजन करता, चांगली बैल येतात तुमच्या गावात, पण अनेक बैल आहेत। तुमचा आवडता कोणता बैल आहे किंवा कसं शर्यतीकडे कसं बघता वगैरे? नाही, सध्या बघायला गेलं तर आता महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून बकासूर बैलाकडे बघितलं जातं। तर माझा सुद्धा आवडता बैल बकासूरचा आहे। बरोबर। अजून काय सांगचाल, या तुमच्या गणपतीची काय वैशिष्ट्य आहे? संपूर्ण गाव एकत्र कसं येतं किंवा काय कार्यक्रम वगैरे असतात? नमस्कार। एक गाव एक गणपती ही परंपरा 170 वर्षापासून आहे आणि या गावामध्ये कोणताही जातीभेद न करता सर्व जातीचे लोक एकत्र येऊन ही यात्रा गणेश उत्सव पार पाडतात। आणि ह्या गणेश उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये एक हरिनाम सप्ताह म्हणून पूर्ण 13 दिवस विना घेतला जातो आणि हा विना पूर्ण जातीच्या लोक घेतात आणि तो गुन्हा गणपती बसल्यापासून गणपती विसर्जनापर्यंत कोणी खाली ठेवत नाही। ही एक परंपरा आहे 170 वर्षाची। आताच नरवणे येथे बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला तो महाराष्ट्राचा लोकप्रिय बैल, तो म्हणजे बकासूर। आता तो बकासूर जो आहे तो नरवणेच्या जो मानाचा गणपती आहे याच्या दर्शनासाठी आलेला आहे। आपल्यासोबत मालक आहेत। काय सांगचाल, आज तुम्ही प्रथम बक्षीस जिंकला आणि गणपतीच्या दर्शनाला आलाय? नाही, त्या दिवशीच नरवणे गावचे ग्रामस्थ मला त्या दिवडच्या मैदानात भेटायला आले होते। ते बोलले होते की आम्हाला बैल गणपतीला न्यायचा म्हणून, तर त्यांना बोललो 7 तारखेला आम्ही पळायला येणार आहे। मग त्या दिवशी आम्ही नक्की दर्शनाला येऊ। आज खर तर गणरायाचं विसर्जन आहे, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि या गावात एक गाव एक गणपती आहे, तुम्ही बघितलं असेल तर ग्रामस्थांचं प्रेम कसं वाटलं? खूप आनंद वाटला मला त्या दिवशी त्यांनी येऊन सांगितलंय की एक गाव एक गणपती आहे, बकासूरला गणपती बाप्पांच्या दर्शनाला न्यायचंय म्हणून।
तर त्यांना बोललो 6 तारखेला तुमच्या गावामध्ये मैदान आहे. त्या दिवशी आम्ही नक्की 100% उपस्थिती लावू. दरवर्षी या गावाला किंवा या मैदानाला आपण येणार का वगैरे? हो, जसं नक्की भविष्य येणार. काळात बैल जिंकू किंवा नंतर? नाही 100% येणार. आता इथचं पुढचं नियोजन कसं राहणार आहे बकासूरचं आगामी काळातलं वगैरे? आता बघू ना, कळेल लवकरच. आता आम्हाला पण जास्त माहित नसतं. एकंदरीत कसं वाटलं इथं दर्शन घेतल्यानंतर? नाही, किंवा खूप एक आनंद गाव- वाटला. चांगलं नाही का, एक गाव एक गणपती, खूप आनंद वाटला.